विजय पुरस्कार मिळाला, या अगोदर तुम्हाला पुरस्कार मिळाले होते का, किती मिळाले सांगा आता? नक्कीच आजचा जो पुरस्कार आहे हा माझ्यासाठी तिसरा पुरस्कार आहे। पत्रकाराच्या माध्यमातून जे सामाजिक प्रश्न आम्ही तिघांनीही आवाज उठवलेले आहेत त्याबद्दल आम्हाला तिघांनाही पुरस्कार मिळाले। त्याबद्दल आज मराठी पत्रकार परिषदेकडून जो सन्मान केला त्याबद्दल आमच्या तिघांकडूनही मराठी पत्रकार परिषदेचे आभार मानतो। जे पुरस्कार प्राप्त झाला म्हणजेच आपण खूप वरती गेलो असं नाही किंवा मोठं उच्चांक गाठला असंही नाही। आपलं कर्तृत्व आपल्याला काहीतरी सिद्ध करण्याची एक संधी असते, ती पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही करतोय। लेखणीच्या माध्यमातून काहीतरी एक समाजाचं देणं लागतं या हेतूनं लेखणी करत आहोत। लेखणीच्या माध्यमातून त्या लेखणीची दखल अनेक संस्था घेत आहेत, ज्या ठिकाणी संस्थांनी आमच्या लेखणीची दखल घेऊन आम्हा तिघांनाही वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत। त्याबद्दल त्या संस्थेची खूप धन्यवाद मानतो आणि सर्व पत्रकारांना एकच विनंती करेल की लेखणी करताना सामाजिक भान ठेवून राजकीय विसरणार नाही याचीही लेखणी करताना थोडी दखल घ्यायची पाहिजे आणि लेखणी केली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एकोपा राहील, समाजाला चांगला संदेश देता येईल। हे महत्त्वाचे मुद्दे जर पत्रकारांनी लक्षात ठेवले, समोर ठेवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। त्या माध्यमातून अनेक संस्था या गोष्टीकडे पाहून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देतात। तीच आम्हाला संधी मिळाली आणि संस्थेने पुरस्कार दिला, त्याबद्दल तिन्ही संस्थेचे आम्ही तिघांच्या वतीने आम्ही खूप धन्यवाद देतो। आणि आज मराठी पत्रकार परिषदेने आमचा या ठिकाणी सन्मान केलाय त्याबद्दल मराठी पत्रकार परिषद पाटोदा तालुक्याचे आणि सर्व सदस्य पदाधिकारी अध्यक्षांचे सर्वांचे खूप तिघांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो।